Now see. Today we have to see formation of drop or bubble. Formation of drop or bubble. Today we have to see formation of drop or bubble. ओके, ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॉ ऑफ किंवा फार तर म्हणा लॅप्लासिस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॅप्लासिस ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. फॉर्मेशन ऑफ ड्रॉप और बबल म्हणजेच एखादा ड्रॉप किंवा बबल कशा पद्धतीने तयार होतो त्यालाच म्हणतात लॉ ऑफ लॅप्लासिस ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन किंवा लॅप्लासिस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. सी, ॲज लिक्विड ड्रॉप और बबल, ॲज लिक्विड ड्रॉप और बबल इज अ स्पेरिकल. समजा हा एखादा ड्रॉप आहे. सपोज दिस वन ॲज अ लिक्विड ड्रॉप और बबल इज अ स्पेरिकल in shape and therefore pressure inside drop, pressure outside drop, pressure inside drop is always greater than pressure outside drop. As liquid drop or bubble is spherical in shape, means surface of drop is convex. Surface of drop is convex, therefore pressure inside drop is always greater than pressure outside drop. Let's suppose Pi pressure inside drop, Po pressure outside drop, R that is radius of drop, Pi pressure inside drop, Po pressure outside drop, R radius of drop. Then initial surface area of drop म्हणजे सुरुवातीचा सरफेस एरिया फार तर त्याला आपण A1 म्हणूया. A1 इज इक्वल टू 4 पाय R square. Initial surface area that is 4 pi R square. If suppose radius of drop is increased by del R, समजा आपण त्याची ही जी रेडियस आहे ही समजा रेडियस आपण स्मॉल इन्क्रीज केली. इफ रेडियस ऑफ ड्रॉप is increased by del R, then final surface area, if radius of drop increases by del R, समजा आपण त्याची रेडियस जर एवढी इन्क्रीज केली, then final surface area A2 इज इक्वल टू, आता सरफेस एरिया काय तयार होईल 4 पाय, आता रेडियस R प्लस डेल R, R प्लस डेल R स्क्वेअर. फायनल सरफेस एरिया बिकम्स
r plus del r square which is equal to 4 pi into bracket square सोडवतोय r square plus 2r into del r plus del r square, but change in radius del r is very small and therefore higher power becomes very small and can be neglected. Del r is very small and therefore higher power of del r becomes very small and can be neglected, and therefore final surface area becomes 4 pi into r square plus 2r into del r. हा झाला आपला इनिशियल सरफेस एरिया, हा झाला फायनल सरफेस एरिया. मग एवढी रेडियस आपण इन्क्रीज करत असताना, एवढी त्याची रेडियस इन्क्रीज करत असताना चेंज इन सरफेस एरिया, त्याचा सरफेस एरिया किती चेंज झाला, and therefore change in surface area that is del A is equal to final surface area minus initial surface area. सुरुवातीला खरं तर एवढा सरफेस एरिया आहे, आपण जर रेडिएशन इन्क्रीज झाली तर एवढा सरफेस एरिया तयार झाला, म्हणजे चेंज किती झाला, 4 पाय आर स्क्वेअरला 4 पाय आर स्क्वेअर कॅन्सल, 4 पाय आर स्क्वेअर हा 4 पाय आर स्क्वेअर कॅन्सल, राहिलं शिल्लक 4 पाय इंटू 2 आर डेल आर मीन्स 8 पाय आर इंटू डेल आर. म्हणजे त्याचा सरफेस एरिया किती चेंज झाला, 8 पाय आर इंटू डेल आर. मग एवढा सरफेस एरिया इन्क्रीज होत असताना त्याच्यावरती करावं लागणारं वर्क, म्हणजे त्याच्यावरती जे आपण एक्सेस वर्क करतोय, and therefore work done to increase surface area, therefore work done to increase the surface area, that is dW is equal to what is work, that is surface tension into change in surface area del A, which is equal to T into 8 pi r into del r. Suppose this is equation number 1. म्हणजे आपण नेमकं केलं काय, आपल्याला काय करायचंय, एक्सेस ऑफ प्रेशर तयार करायचं आहे. एक्सेस ऑफ प्रेशर इनसाइड ड्रॉप, म्हणजे बाहेरच्या प्रेशरपेक्षा आतला प्रेशर, ड्रॉपच्या आतला प्रेशर किती जास्त असतो. त्यासाठी आपण काय केलं, पहिले इनिशियल सरफेस एरिया तयार केला, त्यानंतर फायनल सरफेस एरिया तयार केला. मग रेडियस इन्क्रीज होत असताना सरफेस एरिया किती चेंज झाला, दॅट इज चेंज इन सरफेस एरिया, फायनल सरफेस एरिया मायनस इनिशियल सरफेस एरिया 8 पाय आर इंटू डेल आर. मग एवढा सरफेस एरिया इन्क्रीज होत असताना त्याच्यावरती किती वर्क केलं आपण, वर्क दॅट इज सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. ओके, हे काय झालं, वर्क डन ड्युरिंग चेंज इन सरफेस एरिया. बट वी नो that work is equal to but work that is equal to force into displacement आहे. But work is equal to force into displacement, which is equal to, we know that pressure is equal to force per unit area, means force is equal to pressure into area, that is change in pressure into area into displacement dr. Work is nothing but force into displacement
but force is nothing but pressure into surface area, that is change in pressure into area into displacement dr. Change in pressure means excess of pressure inside trough, that is Pi minus P naught into A into del R. del R करतो इथं. Suppose this is equation number 2. Now from equation 1 and 2, equation 1 का आहे वर्क डन, हिथं पण वर्क डनच आहे, and therefore from equations 1 and 2, this work is equal to this work, that is Pi minus P naught into surface area 4 pi r square into del r is equal to, आपण हे इक्वेशन घेतोय, Pi मायनस P नॉट एरिया, इनिशियल एरिया 4 पाय आर स्क्वेअर, कारण एवढ्या एरियावरती आपण फोर्स निर्माण करतोय, डेल आर इज इक्वल टू हे वर्क T इंटू 8 पाय आर इंटू डेल आर. काय जाते पहा, याला हे कॅन्सल, इथं पायला पाय कॅन्सल, एकारला एकार कॅन्सल, 4 ने डिवाइड केलं तर इथं आलं 2. therefore Pi minus P naught into R is equal to 2T, and therefore Pi minus P naught is equal to 2T divided by R. This is an expression for excess of pressure inside ड्रॉप. म्हणजेच एखादा ड्रॉप तयार होत असताना आतील प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा किती जास्त असतो, 2T डिवायडेड बाय R. इन केस ऑफ बबल, there are two surfaces and both are in contact with air, and therefore excess of pressure becomes, in case of bubble there are two surfaces and both are in contact with air, therefore excess of pressure inside trough becomes 2 times, याची 2 times करा, that is 4T divided by R. This is an expression for excess of pressure inside bubble, and this is called as law of spherical membrane. Okay, ठीक आहे, राहिलं आपण नंतर पाहूया.